हाय फ्रेंड्स, मी स्वाती. लाईफ इज एमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण मस्त असे ना वडे बनवणार आहोत मिक्स डाळीचे. तर कसे बनवायचे ते बघूया. चला. अगदी शेवसारखे लांब सडक आणि करायला सोपे आणि वर्ष 2 वर्ष टिकतील अशा पद्धतीने बनवलेले आहेत आणि पचायलासुद्धा असे अगदी चांगल्या पद्धतीने आपण बनवून घेतलेले आहेत. तर तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ स्किप न करता बघा. तर मी तर प्रमाण अशा पद्धतीने घेतलेले. मुगाची डाळ 1 किलो घेतलेली आहे. बघू शकता. आधी मी स्वच्छ निवडून आणि घेतली होती. थोडंसं सुपड्यामध्ये पाकडून घेतलेली होती. त्याच्यानंतर मी हरभऱ्याची डाळ आहे ना 125 ग्रॅम घेतली होती. त्याच्यानंतर पाव किलो मी मठाची डाळ घेतली होती. असं प्रमाण आपण घेतलेलं आहे. तर मी हरभऱ्याची डाळ जास्त वापरली नाही आहे, तर ती पचायला जड असते. तर मी मुगाच्या डाळीचंच जास्त प्रमाण ठेवलेले आहे. तर तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने करून बघा. तुम्ही सगळेजण सगळ्यांनाच पचेल, घरातले सगळ्याच लोकांना पचतील अशा पद्धतीने मी बनवलेले आहेत. तर मी हे जे पाणी होतं ना, असं पांढरं पाणी निघेपर्यंत मी स्वच्छ तीन तीन पाण्याने धुवून घेतलं. जोपर्यंत त्यात नितळ पाणी दिसत नाही, स्वच्छ असं पाणी दिसत नाही, तोपर्यंत मी धुवून घेतलं. अशा पद्धतीने बघू शकतात. आणि मी डाळी वेगवेगळ्या न भिजवता एकत्रच भिजवल्या, कारण की ना ते थोडंसंच होतं माझं, 1-1.25 किलोचंच होते, म्हणून अशा पद्धतीने मी एकत्रच भिजवले. तर ह्या डाळी मी ना कमी कमी 6 ते 7 घंटे भिजवले. त्याचे जास्त भिजवले नाही. जास्त भिजवले तर आंबट वास येऊ शकतो. तर त्याच्यापेक्षा जास्त 6 किंवा 7 घंटेचे जास्त भिजवायचे नाहीत. आता आपण ही डाळ आहे ना हाताने चांगली चोळून घ्यायची आहे व्यवस्थित, आणि खूप 5 ते 6 पाण्याने स्वच्छ होईपर्यंत धुवून घ्यायचे. वास येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर त्या डाळीतून आपल्याला अजिबात वास यायला नको आणि पांढरं पाणीसुद्धा निघायला नको. अशा पद्धतीने आपण ही डाळ आहे ना तर स्वच्छ अशी धुवून घेतलेली बघू शकतात. तर मी एक चाळण घेतली, ती साईडला एका ठेवून दिली. अशा पद्धतीने बघू शकता आपलं डाळीचं पाणी अतिशय स्वच्छ असं आहे. तर अजिबात डाळीचा वास येत नाही. तर आता मी माझे डाळी स्वच्छ धुवून झाल्या. आता मी एका चाळणीत आहे ना नितरून घेणार आहे. 10 मिनटासाठी हे छान पद्धतीने मी ना पाणी नितरून घेणार आहे. अशा पद्धतीने साईडला ठेवून देणार आहे. कारण आपलं पीठ जे आहे ना मी घरीच मिक्सरलाच वाटणार आहे, तर बाहेरून दळणार नाही आहे. तर ते सुद्धा मी दाखवते आता. तर अशा पद्धतीने मी मिक्सरला वाटलं. आता अर्धं जाडसर झालेले. त्याच्यानंतर आपण परत 2 मिनटं आहे ना मिक्सरला राईट आणि लेफ्टने दळायचं आहे, म्हणजे दोघी साईडनं आपण मिक्सरला फिरून मग दळायचं आहे. अशा पद्धतीने छान असं रवेदार आपल्याला दळून घ्यायचं. जास्त असं पिठासारखं पण नको आणि जास्त भरड पण नको आहे. तर बघू शकता मी अगदी जवळून तुम्हाला दाखवते. तर अशा पद्धतीने आपलं वड्यांचं पीठ मी घरातच मिक्सरवरती दळून घेतलं. बघू शकता अशा पद्धतीने मी छान रवेदार दळून घेतलं. तर आता आपण साहित्य घेतलं. तर साहित्य घेतलं, जिरं घेतलं, ओवा घेतले आहेत, लाल तिखट आहे, 2 चमचे मीठ आहे आणि 1 चमचा हिंग आहे. आणि हे ओवा जे आहेत ना कमीत कमी 20 ग्रॅम होत्या आणि जिरं होतं ते 30 ग्रॅमच्या आसपास होतं. तर अशा पद्धतीने आणि 3 चमचे लाल तिखट घेतला होता आणि 2 चमचे मीठ आणि 1 चमचे. अशा पद्धतीने मी जिरं जे होतं ना, तर जिरं आणि ओवा छान याच्यामध्ये दळून घेतल्या मिक्सरमध्ये. तर आता आपण हे टाकून घेऊया. बघू शकता. तर मी लसूणाचा आणि कोथिंबीरचा अजिबात वापर केला नाही, कारण की हे ठेवणीचे पदार्थ असतात, वर्ष आणि 2 वर्षसुद्धा राहतात. तर त्याला आळी पडू नये म्हणून अशा पद्धतीने अशाच पद्धतीने मी साहित्यसुद्धा वापरलेले आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये साहित्य सगळं मापात, वजनी मापात लिहिलेलं असतं. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही बघू शकतात आणि व्हिडिओ स्किप न करता बघा. आता आपलं पीठ आहे ना वड्यांसाठी ना रेडी झालेले, वडे झारण्यासाठी. तर अशा पद्धतीने मी 5 वडे तोडून घेते आणि पूजा करून घेते. तर आपली वर्षाची सुरुवात ही वड्यांपासूनच होते. तर अशा पद्धतीने मी ना श्री गणेशा करून घेतला आणि आता वडे झारून घेते. अशा पद्धतीने चाळण राहते, तर तुम्ही स्टीलच्या चाळणीने सुद्धा झारू शकतात. अशा पद्धतीने लांब हात सरकवायचा असतो, तर खूप शेवसारखे लांब सरक छान असे वडे तयार होतात. तर बघू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही
वडे कागदावरती झारून घ्यायचे, साडीवर सुद्धा वाळतात. तर माझ्याकडे भरपूर मोठा कागद होता, तर मी कागदावर छान असे झारून घेतले. तर बघू शकता अगदी मस्त असे आपले वडे तयार झाले आणि इथं वाळून अजून सुंदर असा कलर तयार झाला बघू शकता. तर एका दिवस ऊन खूप होतं, तर एका दिवसात छान असे वाळून तयार झाले. तर बघू शकता अगदी याच्यात जवळून दाखवते, मस्त असा छान कलरसुद्धा आला. तर आता ही भाजीची रेसिपी आहे ना, मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. नक्की व्हिडिओ स्किप न करता पहा, तुम्हाला रेसिपी